आज जे ठरवलं ते झालंच नाही. म्हणजे कधी-कधी आपण भरपूर ठरवतो, हे करायचं, ते करायचं, ते करायचं, पण होतच नाही. ह्याचा अर्थ आपल्या हातात काहीच नसते. तरी पण माणसाला इतका गर्व कशाचा आहे काय माहीत. चला तर झालं माझं असंच. मी आज काय ठरवलं होतं, आता कपडे वाळलेले आणायची आणि ही कणी एक मशीन झालेली ही पटकन उन्हात घालायची. मशीन उघडायला गेले तर त्यामध्ये पाणी तसंच होतं. म्हणजे मी कणी हे नवीन मशीन आणल्यामुळं माझी थोडीशी गफलत झाली. मला वाटलं पूर्ण झालं म्हणून मी बंद करून ठेवलं होतं आणि आता बघायला गेली तर त्यामध्ये पाणी होतं. म्हणजे मी अर्ध्यातच बंद केलं होतं. त्यामुळे कणी परत स्टार्टचं बटन चालू केलं आणि मी का ठरवलं होतं, पाणी आले तोपर्यंत माझं दुसरं मशीन पण पटकन होईल आणि पाणी आलेल्या वेळेतच ते पाणी खर्चून जाईल. म्हणजे टाकी माझी आहे तशीच राहील. पण असं झालंच नाही. त्यात पाणी पण इतकं भरपूर आलंच नव्हतं. तसंही आमच्याकडे काय आज पाण्याचा नंबर नव्हता, पण ह्या गावची माही असल्यामुळं आज त्यांनी पाणी सोडलं होतं. त्यामुळे बारीकच होतं पाणी. तर इथं हंडा भरायला पण किती वेळ लागला बघा तुम्ही. त्यामुळे ते दुसरं मशीन पण राहिलं. हे पहिलं होईतोपर्यंतच पाणी गेलं. दार धुवायचं होतं, इथं झाडांना पाणी घालायचं होतं, थोडंसं इथलं आवरायचं होतं, ते काहीच झालं नव्हतं. आणि असं आपण जे ठरवले ती कामं झाली नाही की नाही, आपलं पण मन उदास होते, आपल्याला पण फ्रेश वाटत नाही. म्हणजे मला तर असंच होतं. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथेच बंद करा.